पुण्यातल्या कोंढवा भागातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिवसा ढवळ्या तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलंय. कुरिअर बॉय बनून आलेल्या एका तरुणानं 22 वर्षाच्या तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारला आणि तिच्यावर अत्याचार केला. बुधवारी संध्याकाळच्या सुमारची ही घटना आहे. या घटनेला 36 तास उलटूनही गेलेत, मात्र अद्यापही आरोपीचा शोध पोलिसांना लागू शकलेला नाही आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. पुण्यामध्ये खरं तर वारंवार महिला अत्याचाराच्या घटना या घडताना दिसत आहेत, मात्र पोलीस त्यावर कुठलीही कठोर पावलं उचलताना दिसत नाहीये. स्वारगेट अत्याचाराची घटना, त्याआधी घडलेली बोगदेव घाटामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना, अगदी आत्ताच घडलेली दौंडमधली सुद्धा घटना, अशा कितीतरी घटना खरं तर सांगता येतील. एका मागोमाग या घटना घडताना दिसत आहेत, मात्र महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलिसांनी काही कठोर पावलं उचलली आहेत असं दिसून आलेलं नाहीये. कोंढव्याच्या घटनेत सुद्धा 36 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही आरोपी हा मोकाटच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर सुद्धा ताशेरे ओढले जात आहेत. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं आणि आतापर्यंत या प्रकरणाबाबत काय काय घडलंय त्यावरच बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी. कोंढवा बलात्कार प्रकरणातील आरोपी 36 तासानंतरही अजूनही मोकाटच. पीडित महिलेकडून संशयित आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू. पुणे पोलिसांकडून अजूनही आरोपीचा शोध सुरूच. पुणे पोलिसांकडनं 200 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची अनेक पथकं आरोपीच्या मागावर. कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही तरुणी आपल्या भावासोबत राहते. मात्र घटनेच्या दिवशी तिचा भाऊ गावी गेला असल्यानं ही तरुणी घरी एकटीच होती आणि त्याच दरम्यान संध्याकाळच्या सुमारास हा आरोपी कुरिअर बॉय म्हणून आला आणि या तरुणीचा दरवाजा त्यानं ठोठावला. कुरिअर आहे असं सांगून तुम्हाला यावर सही करावी लागेल यासाठी जबरदस्ती केली. या तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार केले. बोगस कुरिअर बॉय भासवून या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्यामुळे पोलीस आणि आजूबाजूचे नागरिकही भांबावून गेलेत. यातली धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार केल्यानंतर या तरुणानं तरुणीचा मोबाईल घेऊन त्यात सेल्फी काढून मी पुन्हा येईल असा मेसेज टाईप केलाय. अगदी क्रूरतेची ही हद्द या तरुणानं पार केल्यामुळे या तरुणाबाबत संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान या घटनेबाबत वेगवेगळे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. इतकी पॉश आणि हायफाय सोसायटी असतानाही एखाद्या कुरिअर बॉयला थेट घरापर्यंत ऍक्सेस दिलाच कसा गेला? त्याची नोंद का ठेवली गेली नाही? कुरिअर बॉय या महिलेला आधीपासूनच ओळखत होता का? संबंधित पीडित तरुणी ही एकटी होती याची कल्पना कुरिअर बॉयला होती का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत, ज्याचा शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय. विशेष म्हणजे पुणे पोलिसांकडनं 200 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी या प्रकरणाबाबत करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची अनेक पथकं आरोपीच्या मागावर सुद्धा आहेत. मात्र 36 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा आरोपी मोकाटच असल्यानं पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा अनेक घटना वारंवार उघडकीस येऊ लागल्यामुळे पुण्यात आता पोलिसांनी कठोर पावलं उचलली पाहिजे. सोसायटी, शाळा, कॉलेजेस, त्याचबरोबर नोकरीचे ठिकाणं, अशा सगळ्याच ठिकाणी अनेक कठोर नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी अशी मागणी आता होताना दिसते. आणि या संबंधित आरोपीला पोलिसांनी कठोरातलं कठोर शासन केलं तरच पोलिसांचा वचक आहे असा एक संदेश यातनं जाऊ शकतो. असो, या घटनेबाबत तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.